नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण आवडीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवर नसाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जवळ बेल आयकॉन म्हणजे घंटा सांगा, जेणेकरून जेव्हा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे जाणून घेतात. कांद्याच्या भावात तेजी येणार का? तर कांद्याच्या भावात तेजी येणार, कधी येणार, कशामुळे येणार? तर एकंदरीत मागणीच्या तुलनेत जर पुरवठा कमी झाला तर भावात ही वाढ होत असते आणि मागणीच्या तुलनेने पुरवठा जर कमी झाला तर भावात ही वाढ होत असते. मागणीच्या तुलनेने जर पुरवठा वाढला तर भावात ही घसरण होत असते. अशी काही परिस्थिती सध्याची आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन कांद्याच्या भावात बदल होणार का या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण वारंवार घेऊन येत असतो. कांद्याच्या भावात वाढ झाली पाहिजे असं वारंवार शेतकरी बांधव बोलत आहे, परंतु शेतकऱ्यांना या ठिकाणी सध्या कवडीमोल भाव भेटतो आहे. भाव या ठिकाणी नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे एकंदरीतच हाल चालू आहे. सध्याची परिस्थिती आहे, त्यामुळे फार बिकट परिस्थिती कांदा उत्पादक शेतकरी बांधवांची झालेली आहे. आणि अशातच या ठिकाणी शेतकरी बांधवांनी करायचे तरी काय, हा संतप्त प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. जे काही महत्त्वाचे अपडेट असतात, जे काही महत्त्वाच्या घडामोडी असतात, ज्या तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचल्या जात असतात. धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओ अशा का माहितीपूर्ण कांदा बाजारभावाचे अपडेट्सपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओ, तोपर्यंत इथेच थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढील, तोपर्यंत इथेच थांबतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.